एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 4 अर्थव्यवस्था व नियोजन विकास विषयक अर्थशास्त्र आणि कृषी विज्ञान व तंत्रज्ञान विकास अभ्यासक्रम भाग 1 समग्रलक्षी अर्थशास्त्र पॉइंट 1.1 समग्रलक्षी अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्न संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन स्थूल राष्ट्रीय उत्पादन स्थूल मूल्यवर्धन घटक खर्चानुसार बाजार किमतीनुसार स्थूल देशांतर्गत उत्पादन भाजक राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापन भारतातील राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या व्यापार चक्रे रोजगार संकल्पना बेरोजगारीचे मापक 1.2 वृद्धी आणि विकास विकासाचे निर्देशांक विकासाचे सामाजिक व आर्थिक निर्देशांक समावेशक विकास शाश्वत विकास विकास आणि पर्यावरण हरित स्थूल देशांतर्गत उत्पादन शाश्वत विकास उद्दिष्टे आर्थिक विकासाचे घटक नैसर्गिक साधने पायाभूत सुविधा तंत्रज्ञान भांडवल लोकसंख्या अर्थात मानवी भांडवल लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत मानव विकास निर्देशांक लिंगभाव दरी लिंगभाव सबलीकरण उपाय योजना शिक्षण आरोग्य आणि पोषण शासन दारिद्र्याविषयीचे अंदाज व मापन दारिद्र्य रेषा मानवी दारिद्र्य निर्देशांक उत्पन्न दारिद्र्य व रोजगार यांच्यातील परस्पर संबंध वितरण आणि सामाजिक न्यायाची समस्या भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम 1.3 सार्वजनिक वित्त बाजार अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक वित्ताची आय व्ययाची भूमिका बाजार अपयश व विकासानुकूलता सार्वजनिक गुंतवणुकीचे निकष गुणवस्तू व सार्वजनिक वस्तू सार्वजनिक प्राप्तीचे महसुलाचे स्रोत करभार कराघात व कराचा परिणाम सार्वजनिक खर्चाचे प्रकार अंदाजपत्रकीय तूट राजकोषीय तूट संकल्पना तुटीचे नियंत्रण सार्वजनिक कर्ज कार्याधारित व शून्याधारित अर्थसंकल्प लिंगभाव आधारित अर्थसंकल्प 1.4 मुद्रा किंवा पैसा पैशाची कार्ये आधारभूत पैसा उच्च शक्ती पैसा चलन संख्यामान सिद्धांत मुद्रा गुणांक भाववाढीचे मौद्रिक व मौद्रिकेतर सिद्धांत भाववाढीची कारणे मौद्रिक राजकोषीय व थेट उपाय योजना 1.5 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल वृद्धीचे इंजिन स्वरूपात आंतरराष्ट्रीय व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत अभिजात व आधुनिक सिद्धांत वृद्धीतील परकीय भांडवल व तंत्रज्ञानाची भूमिका बहुराष्ट्रीय कंपन्या आंतरराष्ट्रीय वित्तपोषण संस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक आंतरराष्ट्रीय विकास संस्था आशियाई विकास बँक क्षेत्रीय व्यापार करार सार्क आसियान इत्यादी जागतिक व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूक व्यापार विषयक बौद्धिक संपदा आणि व्यापार विषयक गुंतवणूक उपाय भाग 2 भारतीय अर्थव्यवस्था 2.1 भारतीय अर्थव्यवस्था आढावा भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने दारिद्र्य बेरोजगारी व प्रादेशिक असमतोल निर्मूलनाचे उपाय नियोजन प्रकार व तर्काधार नियोजन आयोग नीती आयोग आर्थिक सुधारणा पार्श्वभूमी उदारीकरण खाजगीकरण व जागतिकीकरण संकल्पना अर्थ व्याप्ती व मर्यादा केंद्र आणि राज्य पातळीवरील आर्थिक सुधारणा 2.2 भारतीय शेती व ग्रामीण विकास आर्थिक विकासात शेतीची भूमिका शेती उद्योग व सेवा क्षेत्रांमधील आंतरसंबंध भारतातील कृषी विकासातील प्रादेशिक असमानता शेतीचे प्रकार कंत्राटी शेती उपग्रह शेती कॉर्पोरेट शेती सेंद्रिय शेती कृषी उत्पादकता हरित क्रांती व तंत्रज्ञान विषयक बदल जनुकीय सुधारणा तंत्रज्ञान कृषी किंमत निर्धारण कृषी विपणन
शेती पतपुरवठा व नाबार्ड, जलसिंचन आणि जलव्यवस्थापन, पशुधन आणि त्याची उत्पादकता, भारत व महाराष्ट्रातील धवल क्रांती, मत्स्य व्यवसाय, कुक्कुटपालन, वनीकरण, फलोत्पादन, पुष्पोत्पादन विकास, कृषी अनुदान, आधार किंमत आणि संस्थात्मक उपाय, सार्वजनिक वितरण व्यवस्था, अन्न सुरक्षा, कृषी विपणनावरील गॅट कराराचे परिणाम, ग्रामविकास धोरणे, ग्रामीण पायाभूत संरचना अर्थात सामाजिक आणि आर्थिक. 2.3 सहकार, संकल्पना, अर्थ, उद्दिष्टे, सहकाराची नवीन तत्वे, महाराष्ट्र आणि भारतातील सहकार चळवळीची वाढ व विविधीकरण, स्वयंसहाय्यता गट, राज्याचे धोरण आणि सहकार क्षेत्र, कायदे, पर्यवेक्षण, लेखापरीक्षण व सहाय्य, महाराष्ट्रातील सहकार समस्या, जागतिक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहकाराचे भवितव्य. 2.4 मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, भारतातील वित्त व्यवस्था, संरचना, भारतीय रिझर्व्ह बँकेची भूमिका, मौद्रिक व पतधोरण, संक्रमण यंत्रणा, भारतातील भाववाढ लक्ष्य, भारतातील बँकिंग आणि बँकेतर वित्त संस्थांचा विकास, नाणे बाजार 1991 नंतरच्या घडामोडी, भांडवल बाजार 1991 नंतरच्या घडामोडी, सेबीची भूमिका, वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. 2.5 सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, महसुलाचे स्रोत, केंद्रीय व राज्यस्तरीय, सार्वजनिक खर्च, केंद्रीय व राज्यस्तरीय, वृद्धी व कारणे, सार्वजनिक खर्च सुधारणा, कर सुधारणांचे समीक्षण, मूल्यवर्धित कर, वस्तू व सेवा कर, केंद्रीय व राज्यस्तरीय तूट आणि तुटीचा अर्थ भरणा, सार्वजनिक कर्जवृद्धी, घटक व भार, राज्यांच्या केंद्राकडून असलेल्या ऋणभाराची समस्या, भारतातील वित्त आयोग, भारतातील वित्तीय सुधारणा. 2.6 उद्योग व सेवा क्षेत्र, आर्थिक आणि सामाजिक विकासातील उद्योगांचे महत्त्व व भूमिका, वृद्धीचे स्वरूप, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह भारतातील मोठ्या उद्योगांची संरचना, सूक्ष्म, लहान व मध्यम उद्योग, वृद्धी, MSMEs, समस्या, संभाव्य शक्यता व धोरणे, SEZ, SPV, आजारी उद्योग, उपाय, औद्योगिक निकास धोरण, 1991 पूर्वीची व नंतरची औद्योगिक धोरणे, भारत व व्यवसाय सुलभता, भारतातील सेवा क्षेत्राची रचना व वृद्धी, भारतीय श्रम, समस्या, उपाय व सुधारणा, सामाजिक सुरक्षा उपाय. 2.7 पायाभूत सुविधा विकास, पायाभूत सुविधांचे प्रकार, ऊर्जा, पाणी पुरवठा व सफाई इत्यादी पायाभूत सुविधांची वृद्धी, गृहनिर्माण, वाहतूक, रस्ते, बंदरे इत्यादी, दळणवळण, पोस्ट व टेलिग्राफ, दूरसंचार इत्यादी, रेडिओ, दूरचित्रवाणी व इंटरनेटचे जाळे, भारतातील पायाभूत सुविधांसंदर्भातील समस्या, पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा, आव्हाने व धोरण पर्याय, सार्वजनिक खाजगी क्षेत्र भागीदारी PPP, थेट राजकीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा विकास, पायाभूत सुविधा विकासाचे खाजगीकरण, पायाभूत सुविधा संदर्भातील केंद्र आणि राज्य SPV, सरकारची धोरणे, विशेष उद्देश साधने, परवडणारी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन. 2.8 आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल, भारताच्या परकीय व्यापाराची वृद्धी, रचना आणि दिशा, परकीय व्यापार धोरण, निर्यात प्रोत्साहन उपक्रम, विदेशी भांडवल प्रवाह, रचना व वृद्धी, शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक इत्यादी, ई-व्यापार, परकीय व्यापारी कर्जे अर्थात ECB, बहुराष्ट्रीय कंपन्यांची भूमिका, आंतरराष्ट्रीय पतमापन संस्था आणि भारत, भारतातील विनिमय दर व्यवस्थापन. 2.9 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, कृषी उद्योग व सेवा क्षेत्राची वैशिष्ट्ये, महाराष्ट्र सरकारची कृषी उद्योग व सेवा क्षेत्रासाठीची धोरणे, महाराष्ट्रातील दुष्काळ व्यवस्थापन, महाराष्ट्रातील परकीय गुंतवणूक, उर्वरित भारताच्या तुलनेत महाराष्ट्र.
2.10 कृषी, त्यातला 1. राष्ट्रीय व्यवस्थेत शेतीचे महत्त्व, कमी उत्पादन क्षमतेची कारणे, राष्ट्रीय उत्पन्न आणि रोजगारामध्ये शेतीचे योगदान, मूलभूत शेतीविषयक निविष्ठांची माहिती, शेतीचे आकार आणि उत्पादकता, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत शासकीय धोरणे, कृषी उत्पादन वाढीसाठी इतर शासकीय धोरणे, योजना आणि कार्यक्रम जसे जमीन सुधारणे आणि जमीन वापर, मृदसंधारण आणि जलसंधारण, पर्जन्य शेती, सिंचन आणि त्याच्या पद्धती, शेतीचे यांत्रिकीकरण, सामान्य किंमत निर्देशांक, चलनवाढ आणि मंदी, कृषी कर आणि जीएसटी, आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेचे कृषीविषयक विविध करार अर्थात WTO, पीक विमा योजना आणि त्यांची वाटचाल, भारतीय कृषी अनुसंधान परिषद ICAR आणि महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषद MCAER यांची कृषी क्षेत्रातील कार्य. 2. ग्रामीण कर्जबाजारीपणाची समस्या आणि कृषी पतपुरवठा, भारतीय कृषी क्षेत्रात कर्जांची गरज, भूमिका आणि महत्त्व, कृषी पतपुरवठ्याचे वर्गीकरण, पुरवठा करणारे स्रोत, वाणिज्य आणि सहकारी बँक, नाबार्ड, ग्रामीण बँक इत्यादी संस्था, कर्ज परतफेडीचे प्रकार, किसान क्रेडिट कार्ड योजना. कृषी मूल्य, कृषी मूल्यांचे विविध घटक आणि विविध कृषी उत्पादनावर परिणाम करणारे घटक, कृषी मालांच्या विविध शासकीय आधारभूत किंमती, केंद्रीय कृषी मूल्य आयोग अर्थात CACP, शासकीय विविध कृषी माल खरेदी, विक्री व साठवणूक करणाऱ्या संस्था जसे नाफेड, NCDC, etc. कृषी विपणन, बाजार आणि बाजार रचना, बाजार एकत्रीकरण, कृषी विपणनामध्ये जोखमीचे प्रकार, कृषी विपणनात शासकीय संस्थांची भूमिका जसे APMC, नाफेड, NCDC, इनाम इत्यादी. 2.11 अन्न व पोषण आहार, भारतातील उत्पादन व खप यामधील कल, अन्न स्वावलंबन, अन्न सुरक्षेमधील समस्या, साठवणुकीतील समस्या व प्रश्न, प्रापण, वितरण, अन्नाची आयात व निर्यात, भारतातील सामान्य पौष्टिक समस्या, शासकीय धोरणे, योजना जसे सार्वजनिक वितरण योजना, कामासाठी अन्न, दुपारचे भोजन योजना आणि इतर पौष्टिक कार्यक्रम यासारखे कार्यक्रम, हरित क्रांती आणि अन्नाच्या आत्मनिर्भरतेवर त्याचा परिणाम, खाद्य कार्यक्रमासाठी तेल पौष्टिक सुरक्षा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013. भाग 3 विज्ञान आणि तंत्रज्ञान विकास. 3.1 ऊर्जा विज्ञान, पारंपरिक ऊर्जा स्रोत, जीवाश्म इंधन आणि ज्वलन, औष्णिक, जलविद्युत शक्ती, भरती व लहरी शक्ती, ऊर्जा रूपांतरणासाठी आवश्यक द्रवगतिशास्त्र, अपारंपरिक ऊर्जा स्रोत, परिचय, तत्व आणि प्रक्रिया, सौर, पवन, समुद्र लाटा, भूऔष्णिक, जीववस्तुमान, कचरा, जैववायू, पेट्रोप्लांट आणि इतर अपारंपरिक ऊर्जा स्रोत, उदाहरणार्थ ऊस पीक इत्यादीचे उपउत्पादने, सौर साधने, सौर कुकर, पाणी तापक, सौर शुष्कक यंत्र इत्यादी. भारतातील ऊर्जा संकट, शासन धोरणे व ऊर्जा निर्मिती कार्यक्रम अर्थात MNRE, MEDA, IREDA इत्यादी. औष्णिक व जलविद्युत निर्मिती कार्यक्रम, वीज वितरण व विद्युत पुरवठा यंत्रणा, ऑफ ग्रीड आणि ऑन ग्रीड, सौर विद्युत घटप्रणाली, ऊर्जा सुरक्षा, संशोधन व विकास यामधील कार्यरत संस्था. 3.2 संगणक व माहिती तंत्रज्ञान परिचय, संगणक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, ॲक्सेसरीज, कम्युनिकेशन, नेटवर्किंग, वायर्ड किंवा वायरलेस, इंटरनेट, वेब टेक्नॉलॉजी, स्टॅटिक किंवा डायनॅमिक वेब पेजेस, वेब होस्टिंग, नवीनतम साधने आणि तंत्रज्ञान जसे क्लाउड कम्प्युटिंग, सोशल नेटवर्किंग, ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्स अर्थात IoT, आभासी वास्तव, संवर्धित वास्तव त्याला VR किंवा AR, मेसेजिंग, सर्च इंजिन, डिजिटल वित्तीय सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग,
AI अथवा AI अथवा ML. शासकीय पुढाकार जसे मीडिया एशिया लॅब, डिजिटल इंडिया इत्यादी. सुरक्षा, नेटवर्क आणि माहिती सुरक्षा, फोरेन्सिक, सायबर कायदा. पॉइंट 3.3 अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान. भारतीय अंतराळ अभ्यास, धोरणे व कार्यक्रम, अंतराळ मोहिमा, ISRO अर्थात इस्रो, भारतीय कृत्रिम उपग्रह, प्रस्तावना, कार्यतत्व, उपयोजन, उदाहरणार्थ दूरदर्शन प्रसारण, दूरसंचारण, हवामान अंदाज, GPS, आपत्ती पूर्वानुमान, शिक्षण, उपग्रह प्रक्षेपक, अवकाश कचरा, सुदूर संवेदन आणि त्याचे उपयोजन, GIS आणि त्याचे उपयोजन, उदाहरणार्थ अभियांत्रिकी आणि नियोजन, सुविधा, व्यवस्थापन, पर्यावरण आणि संसाधने व्यवस्थापन, मार्गिका जाळे, भूभाग माहिती प्रणाली. पॉइंट 3.4 जैव तंत्रज्ञान. 3.4.1 प्रस्तावना, जैव तंत्रज्ञान, अतिसूक्ष्म तंत्रज्ञानाची प्रस्तावना, संधी, वापर व स्वरूप, जनुक फुटन, पुनःसंयंत्रक DNA तंत्रज्ञान. 3.4.2 शेतीमध्ये कृषी जैव तंत्रज्ञान, प्रस्तावना, इतिहास, जैविक कीटकनाशके, जैविक खते, जैव इंधन, पर्यावरण विषयक स्वच्छता, जैविक उपचार, जैवविविधतेचे संवर्धन. 3.4.3 वनस्पती ऊर्जा संवर्धन, आधुनिक तंत्रज्ञान, उपयोगिता, दुय्यम चयापचय. 3.4.4 प्रतिरक्षा विज्ञान, प्रतिरक्षा निदान तंत्रे, पशुपेशी तंत्रज्ञान. 3.4.5 DNA तंत्रज्ञानाची मनुष्य व प्राण्याकरिता उपयोगिता, जनुकीय परावर्तित प्राणी, कृतक व मूळ पेशी संशोधन, मनुष्याचे DNA चाचणी अर्थात पासरेखा, मनुष्याची वैयक्तिक ओळख पटवण्याची कार्यपद्धती, उपयोजित मानवी जनुक विज्ञान पितृत्व चाचणी, जनुकीय समुपदेशन, वैद्यकशास्त्रामध्ये DNA तंत्रज्ञान, पेशी जननशास्त्र, रक्तजल जनुक विज्ञान, कर्करोग आणि सूक्ष्मजीव संसर्गाचे निदान. 3.4.6 लसी, परंपरागत व आधुनिक जैव पद्धतीच्या लसी. 3.4.7 किण्वन, औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण किण्वन उत्पादने. 3.4.8 जैवनैतिकता, ज्यात आरोग्य सेवेत जैवनैतिकता, कृत्रिम प्रजनन तंत्रज्ञान, जन्मपूर्व निदान, जनुकीय चाचणी, अनुवंशक तपासणी, जनुकीय उपचार पद्धती, प्रत्यारोपण तंत्रज्ञान. 3.4.9 जैवसुरक्षा, जैवसुरक्षितता, विशिष्ट जीवांकरिता जैवसुरक्षिततेचे टप्पे, जैवतंत्रज्ञान विभागाची मार्गदर्शक तत्त्वे. पॉइंट 3.5 भारताचे आण्विक कार्यक्रम, प्रस्तावना, ठळक वैशिष्ट्ये, आवश्यकता, अलीकडील आण्विक धोरणे, आण्विक चाचण्या, आण्विक औष्णिक वीज निर्मिती, तत्व, रचना, कार्य आणि पर्यावरण कंसात आण्विक कचरा, अपघात. भारतातील आण्विक विद्युत निर्मिती केंद्र, आण्विक तंत्रज्ञानाचे उपयोग, उदाहरणार्थ ग्राहक उत्पादने, अन्न आणि शेतीची उत्पादने, वैद्यकीय औषधे इत्यादी. पॉइंट 3.6 आपत्ती व्यवस्थापन, व्याख्या, पर्यावरणीय तणाव अर्थात ट्रेस, आपत्तीचे वर्गीकरण, नैसर्गिक आपत्ती, कारणे, परिणाम व उपाययोजना, भूकंप, सुनामी, महापूर, दरडी कोसळणे, अवर्षण, वणवा, विजा कोसळणे. मानवी आपत्ती, कारणे, परिणाम व उपाययोजना, वाळवंटीकरण, मृदाधूप, जंगले, शेती व घरांना लागणाऱ्या आगी. दहशतवाद आणि अतिरेकी कारवाया, बॉम्बस्फोट, नागरी भाग आणि दाट लोकवस्तींना लक्ष्य करून केलेले हल्ले, अपघात, पूल व पादचारी पूल कोसळणे, महाराष्ट्रातील विविध पुलांचे, इमारतींचे, धरणांच्या भिंतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची आवश्यकता, बांधकाम अंकेक्षण अर्थात स्ट्रक्चरल ऑडिट, प्राधिकरणांचे गठन व त्यांची गरज, आपत्तींची ओळख, पूर्वकल्पना व वितरण, प्रभाव क्षेत्र व धोके यांचे विश्लेषण, आपत्तीविषयक जाणीवा, पूर्वानुमान,
मदत कार्य व पुनर्वसन कार्य. हा होता राज्यसेवा मुख्य परीक्षा GS पेपर 4चा अभ्यासक्रम. थँक यू.